सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मॅथमॅटिक्सचं चॅप्टर वाईज ॲनालिसिस करणार आहोत आणि हे ॲनालिसिस पूर्ण डिटेलमध्ये असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये कुठल्या चॅप्टर्समध्ये किती क्वेश्चन्स आले होते 2024मध्ये आणि 2025मध्ये, कुठल्या चॅप्टर्समध्ये जास्त क्वेश्चन्स आले होते, कुठल्या चॅप्टरला तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे आणि कुठल्या चॅप्टर्समध्ये किती क्वेश्चन्स येत असतात, पूर्ण चॅप्टर वाईज वेटेज कसं असतं, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तर हा पण तुम्ही ग्रुप नक्की जॉईन करा. ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण मॅथमॅटिक्सचं ना ओव्हरऑल स्ट्रक्चर आपण बघूया. सगळ्यात पहिले 11वीमधनं तुम्हाला 20% सिलेबस येतो आणि 12वीमधनं तुम्हाला 80% सिलेबस येतो. टोटल क्वेश्चन तुमचे 50 क्वेश्चन्स असतात. मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला टोटल 50 क्वेश्चन्स येतात आणि ह्याच्यामधनं 10 क्वेश्चन तुम्हाला 11वीमधनं येतात आणि 40 क्वेश्चन तुम्हाला 12वीमध्ये येतात. ठीक आहे, तर असे टोटल मिळून तुम्हाला 50 क्वेश्चन येत असतात. प्रत्येक क्वेश्चनला तुमचे 2 मार्क असतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कांचा असतो. तर त्याच्यामुळे टोटल वेटेज हे तुमचं 100 मार्क्सचं असतं. मॅथमॅटिक्सचा सगळ्यात जास्त वेटेज आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फक्त 1-1 मार्कांचा एक क्वेश्चन असतो, बट मॅथमॅटिक्समध्ये एक क्वेश्चन 2 मार्कांचा असतो. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मॅथमॅटिक्सचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन टोटल 90 मिनिट्सचं दिलेलं असतं. म्हणजे टोटल तुम्हाला 90 मिनिटं दिलेली असतात. ह्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्या 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सांगतो की 2025मध्ये टोटल शिफ्ट किती झाले होते. आता हे मी का सांगतोय, कारण की ह्याचं रिलेशन आपलं पुढे आहे. 2025मध्ये आपले टोटल 15 शिफ्ट झाले होते PCMचे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा जो ग्रुप आहे, तर ह्या ग्रुपचे टोटल 15 शिफ्ट झाले होते. अँड 2024मध्ये टोटल 16 शिफ्ट झाले होते. तर आता ना आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ह्या टेबलमध्ये मी तुम्हाला काय दाखवलं आहे की टोटल म्हणजे बघा, PCM ग्रुपचे लास्ट इयरला टोटल 15 शिफ्ट झाले होते. तर 15 शिफ्टमधनं प्रत्येक चॅप्टरमधनं टोटल किती क्वेश्चन विचारले होते, तर हे सगळे नंबर्स मी इथे नोट डाऊन केलेले आहेत. 2024चे आणि 2025चे हे 2 वर्षांचे इथे मी नंबर्स नोट डाऊन केलेत. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिले आहे वेक्टर्स. आता वेक्टर्स ना वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मॅथमॅटिक्समधनं. का? कारण की तुम्ही बघू शकता की 2024मध्ये जे टोटल तुमचे 16 शिफ्ट झाले होते, 2024मध्ये जे टोटल 16 शिफ्ट झाले होते, ह्याच्यामध्ये टोटल 94 क्वेश्चन्स वेक्टरमधनं आले होते. म्हणजे असं नाही आहे की एका शिफ्टमध्ये 94 क्वेश्चन्स आले होते, तसं नाही आहे. टोटल 16 शिफ्ट झाले होते, ह्याच्यामधनं टोटल क्वेश्चन्स वेक्टरमधनं 94 आले होते 2024मध्ये. 2025मध्ये जेवढे पण 15 शिफ्ट झाले होते, ह्याच्यामध्ये टोटल 76 क्वेश्चन वेक्टर्समधनं आले होते. नेक्स्ट आपण जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण बघितलं, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधनं 2024मध्ये 82 क्वेश्चन्स आले होते, 2025मध्ये 76 क्वेश्चन्स आले होते. लाईन अँड प्लेनमधनं 65 क्वेश्चन 2024मध्ये आले होते, 2025मध्ये 75 क्वेश्चन्स आले होते. सो ज्या पण मुलांचा कॅल्क्युलसचा पार्ट खूप वीक आहे, खूप त्यांना डिफिकल्ट जातं, ते तुम्ही बघू शकता की हे जे चॅप्टर्स आहेत, ह्या चॅप्टर्समध्ये तुम्ही थोडे मार्क्स स्कोर करू शकता. सो ह्या चॅप्टर्सला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. नेक्स्ट नंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इथे तुम्ही बघू शकता इथे किती नंबर ऑफ क्वेश्चन्स आले होते. बघा, कॅल्क्युलसचा पार्ट पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामधनं पण किती क्वेश्चन्स आले होते, तर ह्याचे तुम्ही चेक करू शकता. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन, इनडिफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन, तर ह्या चॅप्टरमधनं किती क्वेश्चन्स आले होते बघा, 61 क्वेश्चन्स, 60 क्वेश्चन्स, 45 क्वेश्चन्स. तर हे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स एवढे ह्या चॅप्टर्समध्ये विचारले होते. सो हे जे 8 चॅप्टर आहेत ना, हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत आणि ह्याला तुम्हाला प्रायोरिटी दिली पाहिजे. प्लस तुम्ही मॅथमॅटिकल लॉजिक बघितलं तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन येतात. 33 क्वेश्चन तुम्हाला 2024मध्ये विचारले होते आणि 2025मध्ये 31 क्वेश्चन विचारले होते. सो हे चॅप्टर्स तुम्हाला प्रायोरिटीवर करायचे आहेत. ह्याला तुम्हाला सगळ्यात पहिले प्रिपेअर करायचं आहे. जर तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन स्टार्ट करत असाल तर ह्या चॅप्टर्सला सगळ्यात पहिले तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी तुम्हाला ह्या चॅप्टर्सला द्यायची आहे. ह्या चॅप्टर्स तुम्ही बघू शकता की किती क्वेश्चन झाले होते. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 2024मध्ये टोटल 31 क्वेश्चन्स आले होते, 2025मध्ये 30 क्वेश्चन्स आले होते. इनडिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये 21 क्वेश्चन 2024मध्ये आले होते, 2025मध्ये 30 क्वेश्चन्स आले होते. मॅट्रायसेसमध्ये इथे तुम्ही बघू शकता टोटल 16 क्वेश्चन्स, 2025मध्ये 15 क्वेश्चन्स. असं तुम्ही रिमेनिंग चॅप्टर्स पण ह्या इथे बघू शकता.
सो मोस्ट प्रायोरिटी तुम्हाला ह्या चॅप्टर्सला द्यायची आहे. आता हे झाले 12वीचे चॅप्टर्स. जर आपण 11वीचे चॅप्टर्स बघितले तर 11वीचे हे काही चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये एक क्वेश्चन येतो 11वीमध्ये. तर त्याच्यामुळे 11वीचे चॅप्टर्स पण जर तुम्हाला टाइम मिळत असेल तर तुम्हाला 11वीचे चॅप्टर्सवर पण फोकस करायचं आहे. आता आपण बघूया की चॅप्टर वाईज वेटेज किती आहे. ठीक आहे, चॅप्टर वाईज वेटेज म्हणजेच काय, आता आपण बघितलं की टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात प्रत्येक चॅप्टरमध्ये. टोटल 16 शिफ्टमध्ये 15 शिफ्टमध्ये टोटल किती क्वेश्चन्स आले होते, बट एका शिफ्टमध्ये किती क्वेश्चन्स येतात तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. इथे आपण जर बघितलं मॅथमॅटिकल लॉजिकमधनं टोटल 2 ते 3 क्वेश्चन येतात आणि जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क आहेत. तिथे 4 ते 6 मार्कांचं इथे लॉजिक गेटवर तुम्हाला वेटेज आहे. मॅट्रायसेसचं वेटेज आहे 2 ते 4 मार्कांचं वेटेज आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर ह्याच्यामध्ये 8 ते 10 मार्कांचं वेटेज आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या इथे 1 ते 2 क्वेश्चन येतात, ह्याचे 2 ते 4 मार्कांचे इथे वेटेज आहे. वेक्टर जो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला विचारले जातात. मे बी 6 क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. तर ह्या वेक्टर्सवर तुम्हाला 8 ते 10 मार्कांचे इथे वेटेज आहे. लाईन अँड प्लेन ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. इथे 3 ते 4 मार्कांचे 4 क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले जातात, म्हणजे टोटल वेटेज 6 ते 8 मार्कांचे इथे तुम्हाला वेटेज आहे. लिनियर प्रोग्रामिंगचं पण इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, प्लस इथे कॅल्क्युलसचा पण इथे पार्ट आहे. डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंडिफरंट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन. तर ह्याच्यामध्ये किती वेटेज आहे इथे तुम्ही बघू शकता. जे पण मी ते येल्लोमध्ये दिले आहेत ना हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. ह्याला 6 मार्कांचं, 10 मार्कांचं, 6 ते 8 मार्कांचं, परत तुम्हाला 4 ते 6 मार्कांची तुम्हाला वेटेज बघायला मिळतं. ठीक आहे, तर हे चॅप्टर तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचे जे पण हाय वेटेज चॅप्टर आहेत, कारण की ह्याच्यावरूनच तुम्ही मार्क कव्हर अप करू शकता. ठीक आहे, तर हे काही 12वीचे चॅप्टर वाईज वेटेज आहेत. जर आपण 11वीचं वेटेज बघितलं, ऑलरेडी सांगितलं होतं की प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन येतो. मे बी काही चॅप्टर असे पण असू शकतात ज्याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन येत नाही, बट एक असा पण चॅप्टर असतो ज्याच्यामध्ये 2 क्वेश्चन पण येऊ शकतात. तर हे काय मोस्ट प्रोबॅबली प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन बघायला मिळतो. तर हे काही क्वेश्चन आहेत 11वीमधनं, म्हणजे ह्या चॅप्टर्समधनं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. सो आय होप हे तुम्हाला पूर्ण चॅप्टर वाईज डिटेल ॲनालिसिस कळालेलं असेल. मी तुम्हाला रेकमेंड करेन की हे जे चॅप्टर्स आहेत ह्याला तुम्हाला प्रायोरिटीवर पहिले कंप्लीट करायचं आहे, बाकीचे चॅप्टर्स तुम्हाला सेकंड प्रायोरिटीवर ठेवायचं आहे. ठीक आहे, आय होप हे सगळं समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ऑल्सो ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही पुढे जाऊन इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर त्याचे व्हिडिओज पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला फॉलो करू शकता. आपला टेलिग्राम ग्रुप आहे तर हा पण तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. दोन्हीचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेत, म्हणजे इंस्टाग्राम आणि टेलिग्राम दोन्हीचे लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेत. अँड ऑल्सो जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. ह्या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड